नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की तुमची शेडिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुमची शेडिंग स्किल इम्प्रूव्ह कशा पद्धतीने होईल आणि शेडिंग करण्याची योग्य पद्धत कोणती? या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशा 3 एक्सरसाइज सांगणार आहे, ज्यामुळे तुमची शेडिंग स्किल खूप इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही साधी पेन्सिल मी आर्ट लाईनची घेतली आहे 4B. तर यामध्ये आपण अगोदर पेन्सिलची एक चेकिंग करणार आहोत, म्हणजे किती डार्क जाईल, पूर्ण डार्कनेस किती आहे हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे. मी पूर्ण हाताचा एकदम प्रेशर त्या पेन्सिलवर दिलेला आहे आणि एकदम डार्कनेस याची काढण्याचा प्रयत्न करायलो. तर तुम्ही पण या पद्धतीने करू शकता. प्रेशर कंट्रोल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. पेन्सिलने जेव्हा आपण शेड करतील तेव्हा पेन्सिलवर किती प्रेशर द्यायचं या गोष्टीची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणती पण म्हणजे पेन्सिल एकदम साधी वापरू शकता. एकदम ब्रँडेड घ्यायची गरज नाही चांगली. तर आता ही झाली डार्कनेस. या पेन्सिलमधून आपण किती लाईटकडे जातो म्हणजे लाईटनेस आपल्याला बघायची आहे. सगळ्यात लाईट किती होऊ शकते, म्हणजे आता शेवट एकदम सगळ्यात लाईट म्हणजे आपला पेपर, त्याच्यापेक्षा लाईट होऊ शकणार नाही. तर पेन्सिलमधून ही लाईटनेस पूर्ण आपल्याला याची चेक करायची आहे. पूर्ण शेड आपल्याला एकदम हलक्या हातानं एकदम थोडं म्हणजे पेन्सिलवर जास्त प्रेशर न देता लाईटनेस घ्यायची आहे. आता डार्कनेस ही झाली. आता डार्कनेस आणि ही लाईटनेस पूर्ण पेन्सिलची आपल्याला 2 शेड आपल्याला भेटलेले आहेत या ठिकाणी. तर आता या दोन्हीच्या मधला गॅप म्हणजे डार्कपासून पूर्ण किती एक एक शेड, म्हणजे डार्कपेक्षा थोडं कमी डार्क, थोडं त्याच्यात पुन्हा त्याच्यापेक्षा थोडं कमी डार्क, अशा प्रमाणे एक पूर्ण स्केल तयार होते. त्यालाच व्हॅल्यू स्केल म्हणतात. ह्यालाच व्हॅल्यू स्केल म्हणजे, याचा अर्थ व्हॅल्यू स्केल म्हणजे आपण एका पेन्सिलमध्ये एका शेडमध्ये किती डार्क आणि किती लाईट जाऊ शकतो, म्हणजे त्याला व्हॅल्यू स्केल असं म्हणतात. याच्यामध्ये व्हॅल्यू स्केलमध्ये आपण डार्कपासून शेवटपर्यंत एकदम लाईटपर्यंत जात असतो. तर इथे याप्रमाणे आपण एकदम डार्क शेड तर घेतलेली आहे आणि एकदम लाईट शेड तर ती पण घेतलेली आहे. आपल्याला डार्क शेडपेक्षा थोडी कमी डार्क, म्हणजे थोडं त्याच्यात थोडी लाईट, त्याच्यापेक्षा थोडी लाईट, अशी लाईट करून शेवटपर्यंत आपल्याला त्या जे आपण लाईटनेस पूर्ण पेन्सिलची काढली त्या लाईटपर्यंत पोहोचायचं आहे. तर सुरुवातीला मी याच्यामध्ये पूर्ण डार्क शेड देणार आहे. तुम्हाला तुमच्या पूर्ण हाताचं प्रेशर याच्यामध्ये यायचं आहे. पण असं प्रेशर एवढं पण नाही द्यायचं की पूर्ण आपला पेपर फाटेल, त्याची आपल्याला काळजी घ्यायची. हाताचं प्रेशर म्हणजे पेन्सिलवर आपल्याला जेवढं देता येईल त्याच्यानुसार, पेपरनुसार जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये डार्क जास्तीत जास्त घेता येईल ते घ्यायचं. तर आपल्याला याच्यामध्ये प्रेशर कंट्रोल कशा पद्धतीने केली जाते ते आपल्याला शिकायचं. हे एक्सरसाइजमध्ये पूर्ण आपल्याला हाताचं मुवमेंट आणि प्रेशर पेन्सिलवर, आता लाईट शेड देता वेळेस किती प्रेशर द्यायला पाहिजे, डार्क शेड देता वेळेस किती प्रेशर द्यायला पाहिजे शिकायचे पूर्ण. आता या 2 नंबरच्या बॉक्समध्ये आपल्याला थोडी त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा थोडं शेड लाईट घ्यायची आहे. पहिल्या बॉक्समध्ये जशी आपण पूर्ण डार्क घेतलेली आहे शेड 1 नंबरची, 2 नंबरच्या बॉक्समध्ये थोडं त्याच्यापेक्षा थोडी लाईटनेस घ्यायची, ॲड करायची त्याच्यात. पूर्ण त्याचप्रमाणे प्रेशर हातावर द्यायचं आहे, पण थोडं एक लाईटनेस राहिली पाहिजे आपली त्या, म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स कळायला पाहिजे. अशाच प्रत्येक बॉक्समध्ये थोडं थोडं म्हणजे कमी एकदम डार्क पहिल्या बॉक्स म्हणजे अगोदरच्या बॉक्सपेक्षा थोडं कमी डार्क अशा ॲड करायचं आपल्या शेवटपर्यंत लाईटनेसपर्यंत, असं ॲड करत करत जायचं आहे.
आणि एकदमच म्हणजे पहिल्या एकदम आपण शेड केली नाही, एकदमच ते पूर्ण ते शेड आपल्याला क्लिअर पद्धतशीर येईल असं नाही. त्याच्यात आपण नंतर पण मागच्या डब्या म्हणजे बॉक्स आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये आणखीन पण आपण याच्यात शेड ॲड करू शकता. हे पूर्ण एकदम याच्यामध्ये डार्क जर जास्त झालं तर कमी करू शकता. जास्तच लाईट झालं तर मागच्यामध्ये थोडं डार्कनेस ॲड करून, म्हणजे आता दोन्ही बॉक्स जर सारखे झाले शेड तर मागच्यामध्ये थोडं डार्कनेस, त्याच्या मागच्यामध्ये थोडं आणखीन डार्कनेस ॲड करू शकता. पूर्ण स्केल म्हणजे असं काही बंधन नाही की एकदम पहिल्या शेडमध्येच पूर्ण ते कवर व्हायला पाहिजे. म्हणजे दोन्ही प्रत्येक डब्याचा वेगवेगळा मागच्या डब्यापेक्षा पुढच्या डब्यात डिफरन्स आपल्याला ते दोन्हीमध्ये समजला पाहिजे. त्याच्यातून काय होतं की जसजसं आपण लाईट शेडकडे जातील तसं आपल्या हातावर आपल्याला कंट्रोल आपल्याला करता येईल. म्हणजे प्रत्येक शेडमध्ये आपण जसं लाईटमध्ये असेल तसं प्रेशर कमी कमी करीत जातील. त्यामुळं एकदम आपल्याला कुठं शेड म्हणजे एखादी ड्रॉइंग करत असताना आपल्याला एखादं व्हॅल्यू स्केल या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येतील. हाताचं कंट्रोल, हां इथं लाईट शेड करायचं आहे, थोडं हाताचं कंट्रोल आपल्याला करायचं म्हणजे आपोआप घडतील त्या गोष्टी आपल्याला. जर या गोष्टी जर आपण प्रॅक्टिस केली तर नंतर ड्रॉइंग करता वेळेस, स्केचिंग करता वेळेस आपोआप या गोष्टी आपल्याच्यानं होऊन जातील. याप्रमाणे बघा, मी आता पुढच्यामध्ये जरा जास्त लाईट वाटतंय मी मागच्यामध्ये डार्कनेस ॲड करायलो की म्हणजे समोरचे एकदम बॉक्स एकदम लाईट आपल्याला भेटत नाही तर अगोदरच म्हणजे एकदम शेवटच्या डब्याच्या अगोदरच एकदम लाईट जर झाला तर ते स्केल पूर्ण नाही होणार ना. त्यामुळे एकदम आपण शेवटपर्यंत एकदम आता शेवटचा बॉक्स जे आपण सोडून द्यायचा आहे ते पेपरची लाईटनेस आहे, त्याच्यापेक्षा तर लाईटनेस आपण म्हणजे लाईटमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ते सोडून द्यायचं. एकदम एका एका डब्यामध्ये पूर्ण डिफरन्स आपल्याला कळत गेला पाहिजे. जिथं आपण डार्कनेस जास्त वापर करतो, जे पूर्ण डार्क देतो त्या जागी आपण आपोआप आपला हाताचं प्रेशर एकदम जास्त जातं. पूर्ण आपण प्रेशर त्या पेन्सिलवर देऊन ती शेड तयार करतो. जसजसं लाईटमध्ये जातील तसतसं आपला हातावर कंट्रोल हळूहळू कमी होत जाईल. तर प्रेशर कंट्रोल ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. ड्रॉइंगमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही जर डेलीमध्ये हे जर एक्सरसाइज प्रॅक्टिस केली तुम्हाला ती खूप मदत होईल व्हॅल्यू स्केलमध्ये, एखाद्या वस्तूवर, ड्रॉइंगवर. पूर्ण आता स्केल आपली पूर्ण झालेली आहे, लाईट डार्क टू लाईट. जर बॉक्सची स्केल म्हणजे तुम्हाला हे समजल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अशी एक व्हॅल्यू स्केल बनवू शकता जे की डार्कपासून एकदम लाईटपर्यंत जाईल. या एक्सरसाइजची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे काय होणार की आपोआप तुमच्या हातावर तुमचे कंट्रोल येईल. ही एक्सरसाइज तुम्ही कुठं पण करू शकता. तुमच्या रफ कॉपीवर करू शकता, कोणत्या पण पेपरवर करू शकता, कोणत्या पण पेन्सिलनं करू शकता. असं नाही की याच्या एकदम अशी कोणती तरी ठराविक पेन्सिल असेल, ठराविक पेपर असं नाही. एक्सरसाइज असल्यामुळे कुठं पण तुम्ही करू शकता. आता या स्केलच्या तुम्ही उलट पण करू शकता. म्हणजे आपण आतापर्यंत डार्क ते लाईट गेलो, तुम्ही लाईट ते डार्क पण येऊ शकता असं पूर्ण. म्हणजे हाताचा आपल्याला कंट्रोल शिकायचं आहे की कोणती शेड करता वेळेस म्हणजे डार्क शेड करता वेळेस आपल्या हाताचं कंट्रोल कसं राहिलं पाहिजे, आपलं प्रेशर पेन्सिलवर किती राहिलं पाहिजे, लाईट शेड करता वेळेस किती राहिलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला शिकायचे त्याच्यातून. या पूर्ण एक्सरसाइजला आर्ट लँग्वेजमध्ये व्हॅल्यू स्केल म्हणतात. म्हणजे हे शेड करत असताना आपण किती लाईट किती डार्क असं जाऊ शकतं, म्हणजे लाईटपासून किती डार्कपर्यंत जाऊ शकतं आणि डार्कपासून किती लाईटपर्यंत जाऊ शकता, ह्या गोष्टी आपल्याला या स्केलमध्ये शिकायच्या आहेत. हे पूर्ण तुम्ही
डेली या गोष्टी प्रॅक्टिस करा. तुमची व्हॅल्यू स्केल आणि तुमचे शेड जे आहे ते एकदम प्रोग्रेस होईल. त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होण्यास खूप तुम्हाला मदत होईल. यामध्ये टेक्निक नंबर 2, रेन फ्रॉम हेवन. या टेक्निकमध्ये काय असते की आपल्याला एका डायरेक्शनमध्ये शेड करायची असते. याप्रमाणे त्याच्यामध्ये असं वाटतं की आकाशातून असा पाऊस पडतोय. बेसिकली ही एक अशी टेक्निक आहे ज्यामध्ये आपण ब्लँड करत नाही. म्हणजे शेड जे करतो त्याला एकदम मिक्स नाही करत. त्यामुळे एका डायरेक्शनमध्ये आपण पूर्ण हे शेडिंग करत असतो. ही टेक्निक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही टेक्निक तुमच्यासाठी चांगली आहे की तुम्ही जर नवीन शेडिंग शिकत आहात. खूप चांगली एक्सरसाइज आहे. यामध्ये तुमची चांगली एक प्रॅक्टिस होते. एखादं पोर्ट्रेट ड्रॉइंग किंवा स्केचिंग काय करते वेळेस तुम्ही सुरुवातीला प्रयत्न करा की ते पूर्ण पोर्ट्रेट जे आहे, जे तुमची ड्रॉइंग आहे ती पूर्ण या टेक्निकमध्ये तुम्ही पूर्ण करायचं आहे. तुम्ही स्वतःला कंट्रोल करा की या टेक्निकमध्ये ब्लेंडिंग टूलचा वापर नाही केला पाहिजे. तरच ही टेक्निक तुम्हाला एक चांगली प्रॅक्टिस देईल. या पद्धतीने तुम्ही पूर्ण रफ कॉपीवर पुन्हा कुठं पण या टेक्निक प्रॅक्टिस करू शकता. या टेक्निकची पूर्ण एका डायरेक्शनमध्ये तुम्हाला पूर्ण जे काही तुम्ही शेड करत आहात एका डायरेक्शनमध्ये करायचे. डार्क ते लाईटपर्यंत पण. आणि पूर्ण डार्क जरी करायचे असेल एखादं ड्रॉइंग तर तुम्ही ह्या शेडचा उपयोग करा. म्हणजे अगोदरच्या शेडिंग सारखं पूर्ण याच्यामध्ये आपल्याला फक्त एका साईडकून शेड करायची आहे. डार्क टू लाईट, लाईट टू डार्क, कशा पण पद्धतीनं तुम्ही करू शकता. जेव्हा आपण शेडिंग केल्यानंतर ब्लँड करत असतो एखादं ड्रॉइंग, तर ते पूर्ण स्मूथ मिक्स होण्यासाठी आपण खूप वेळेस बोटाचा उपयोग करतो. तर आता हे 2 बॉक्स मी इथे रफली घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये पूर्ण मी मिक्सिंग करण्यासाठी शेडिंग करून घेणार आहे पूर्ण दोन्ही बॉक्समध्ये सेम. ही जी ट्रिक आहे यामध्ये आपण बोटाचा एखाद्या पोर्ट्रेटवर किंवा कोणत्या पण ड्रॉइंगवर. तर आता दुसऱ्या बॉक्समध्ये आपण ब्लेंडिंग स्टिकचा वापर करणार आहोत. तर ब्लेंडिंग स्टिकचा जर वापर केला तर कशा पद्धतीने आपल्याला शेड आपल्याला मिळतो ते बघूया. एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं शेड मिळवू शकतो एकदम स्मूथली ब्लेंडिंग स्टिकचा. आणि एखादे ड्रॉइंग करत असता म्हणजे छोट्या जागेत पण आपण ते स्टिकचा उपयोग करू शकतो, जिथे की आपल्या बोटाने म्हणजे बाजूला ती शेड पसरू शकते. पण ब्लेंडिंग स्टिकमध्ये त्या स्टिक वेगवेगळ्या साईजच्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला छोट्या मोठ्या जागेमध्ये सहज आपण ती शेड एकदम मिक्स करू शकतो. ज्या आपण या व्हिडिओमधून ज्या 3 एक्सरसाइज शिकलो आहोत, फर्स्ट म्हणजे प्रेशर कंट्रोल, सेकंड रेन फ्रॉम हेवन आणि थर्ड म्हणजे ब्लेंडिंग स्टम्पचा वापर कसा करायचा. तर फर्स्ट म्हणजे प्रेशर कंट्रोल, जे तुम्ही
जसं प्रॅक्टिस करसाल तसं तुम्हाला तुमच्या हातावर प्रेशर कसं द्यायचं पेन्सिलवरती, प्रेशर कंट्रोल हे तुम्हाला समजेल. तर ही एक प्रोफेशनल एक्सरसाइज आहे, तुम्हाला ही दररोज करायची आहे. आणि सेकंड म्हणजे रेन फ्रॉम हेवन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.